गुढीपाडव्याला दारात अशी नक्षीदार रांगोळी सगळी शुभचिन्ह त्यामध्ये आलेली आहेत। त्यानंतर इकडे शुभचिन्हांची बरसात झालेली असं म्हणा। इकडे छान दरवाजाला हार घातलेला आहे, आंब्याचे डहाळे, सुंदर अशी सकाळ आज आहे। मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। चला तर करूया स्वागत मराठी नवीन वर्षाचे गुढीपाडव्याचे। नमस्कार। बरेच दिवसाने एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास। मराठी नवीन वर्षाच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांना नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण उभी करणार आहोत गुढी। आणि मी बघा, तुम्ही बसा पुणेरी पोशाखात असा छान तयार झालेलो आहे। तुम्ही रांगोळी पाहिलीच असेल, प्रियाने छान रांगोळी काढलेली आहे। आता उभी करूया गुढी आणि नवीन वर्षाची सुरुवात करूया। गुढी उभी करण्यासाठी साहित्य सगळं आणलेलं आहे। लिंबाचा म्हणजे ढाळा आणलेला आहे, छान काठी, वस्त्र आहे म्हणजे साडी, कलश आहे, घाटी आहे, फळ आहे नैवेद्य दाखवायला। हळद कुंकू आहे, अशी तयारी सुरू आहे। रुचिर आज गुढी उभी करणार आहे आणि छान पुणेरी पगडी आणि पूर्ण मस्त सजलेली प्रिया आणि रुचिर दोघंही गुढी उभी करतायत आणि मी रेकॉर्ड करतोय। नवीन पिढीला हा संस्कार कळावा आणि हा वारसा त्यांच्यापर्यंत पुढे जावा यासाठी प्रिया रुचिरला शिकवते की गुढी कशी उभी करायची, त्याला वस्त्र कसं, साडी कशी नेसवायची। त्यानंतर सगळ्या गोष्टी हळूहळू तो शिकतोय आणि तो सुद्धा उत्साहाने या गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। पुणेरी पगडीमध्ये छान सजलेला रुचिर आणि त्याला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून शिकवत असलेली प्रिया। गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा हा आपला पहिला दिवस, चैत्र महिना जो आहे इथून सुरुवात होतो आणि याच्याबरोबरच नवीन वर्षाची ही गुढी आम्ही उभी करत आहोत। आणि नवीन वर्ष आल्याचं आपल्या सगळ्यांना कळतं। आपण इंग्रजी नवीन वर्ष साजरं करतो, पण आपण मराठी हिंदू आहे आणि हिंदू नववर्ष, मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा। लिंबाचा ढाळा, त्याच्याबरोबर सुंदर हार, घाटी आपण म्हणतो, ती घाटी घालून गुढी उभी करण्याचा जी प्रोसेस असते ती सुरू आहे। आणि याच्यामागं शास्त्रसुद्धा आहे, लिंबाचा पाला का खावा हे शास्त्रात मी जाणार नाही, कारण तेवढं मला अजून त्याचं नॉलेज नाही आहे। पण एक सुंदर सकाळी अशी गुढी उभी केल्यानंतर असं म्हणतात की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासातून माघारी आले तेव्हा अयोध्येतील लोकांनी गुढ्या उभ्या केल्या होत्या। ही सुद्धा गुढी त्याचं प्रतीक आहे असं म्हणतात। नवीन वर्ष आहे, गुढी आहे आणि नवीन पिढी याच्यामागं शिकते आहे की कसं गुढी उभी करायची आणि आपली संस्कृती कशी पुढे घेऊन जायची। प्रत्येक घरामध्ये ही गरज आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला या संस्कृतीबद्दल ज्ञान दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आता हे करून घ्यायची वेळ आलेली आहे, कारण हळूहळू फॅमिली छोट्या होत जात आहेत आणि अशा गोष्टी मागे पडत चालल्यात। पण या पद्धतीने जर आपण आपल्या पुढच्या पिढीला जर शिकवलं की कशी आपली संस्कृती पुढे न्यायची, तर मला असं वाटतं की आपली संस्कृती, हिंदू संस्कृती, त्याचबरोबर मराठी आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जासुद्धा मिळालेला आहे। अशा प्रकारे ही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिली गुढी। चला तर करूया उभी आणि देऊया सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। अरे बाळा, हे असं
उभं घे उभं. म्हणजे रेल्वे टाकायला. व्हिडिओ पण घेतोय. मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. सो पूजा संपन्न झालेली आहे, गुढी उभी राहिलेली आहे. आता वाट बघायची सुग्रास भोजनाची. सो सुग्रास भोजन आणि मस्त दुपारची झोप हा सणावाराचा नियम आहे माझा. सो चला, मस्त गुढी उभी राहिलेली आहे. सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी तिघांनी पण दिलेल्या आहेत. हे सुंदर प्रसादाचं ताट तुम्ही बघताय. पोळी आहे, वरण भात आहे, सॅलड दिलेलं आहे, आंबट डाळ आहे, भजी आहे, लिंबू आहे, भाजी आहे आणि गव्हाची खीर आहे. चला तर बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि यथेच्छ ताव मारूया याच्यावर.